नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टची परीक्षा आता जवळ आलेली आहे. 26 एप्रिलला तुमची शिपाई, हमाल, फराश, स्टेनो आणि क्लर्कची एक्झाम जी आहे ती होणार आहे. आता यादी बघा, संभ्रम होता की हायकोर्ट शॉर्टलिस्ट रिलीज करणार की नाही, परंतु हायकोर्टने आता बॉम्बे हायकोर्टने शॉर्ट लिस्ट रिलीज केलेली आहे. तर बघा, ही आहे बॉम्बे हायकोर्टची ऑफिशियल वेबसाईट. यावर तुम्ही बघू शकता. सुरुवातीला त्यांनी क्लर्क बद्दलची माहिती दिलेली आहे. तर यामध्ये बघू शकता तुम्ही लिस्ट दिलेली आहे. जवळपास 1,15,922 कॅन्डिडेट्स जे प्रोव्हिजनली एलिजिबल झालेले आहे स्क्रीनिंग टेस्टसाठी, आणि 4,058 कॅन्डिडेट जे आहे ते रिजेक्टेड झालेले आहे. तर यावर क्लिक करून तुम्ही ही लिस्ट बघू शकता. इथे क्लिक केल्यानंतर ही लिस्ट तुमची डाउनलोड होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही तुमचे नाव बघा, यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करा. तुमचे नाव जर असेल तर तुम्ही पेपर देऊ शकता. पेपरसाठी तुम्ही इलिजिबल झालेले आहात. 3051 पेजचा PDF आहे. यामध्ये सर्वांनी आपले नाव सर्च करा. डायरेक्टली इथे सर्चचं ऑप्शन येईल, इथे तुमचे नाव टाईप करा. तुम्हाला तुमचे नाव इथे आहे की नाही ते माहीत पडून जाईल. तर आता यानंतर बघा, इथे पिऊन, हमाल, फराश यांच्यासाठी देखील सेम 2,14,764 कॅन्डिडेट जे ते इलिजिबल झालेले आहे आणि 6,047 कॅन्डिडेट इथे इनइलिजिबल झालेले आहे. तर यावर क्लिक करून तुम्ही याची पण PDF डाउनलोड करू शकता. सध्या बघा इथे ओपन होत नाही आहे, पण काही वेळाने ते ओपन होऊन जाईल. त्याचप्रकारे स्टेनोग्राफरची सुद्धा इथे आकडा आलेला आहे की 5,455 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेले आहे आणि 140 कॅन्डिडेट इनइलिजिबल झालेले आहे. तर बघा, आता डाटा सर्व काही क्लिअर झालेला आहे. सर्वांनी आता अभ्यासाला लागा. 26 एप्रिलला तुमचा पेपर होणार आहे. त्यामध्ये सर्वांनी चांगले मार्क्स स्कोअर करायचे आहे. जर तुम्हाला काही मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे मटेरियल देखील अवेलेबल आहे. शिपायाचं आणि क्लर्कचं दोन्ही याचं आपल्याकडे मटेरियल अवेलेबल आहे. तर चला भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.